कल्पना करा, एक असा महिना ज्याला संपूर्ण जगाने नाकारलं, ज्या महिन्याला पंचांगात स्थान मिळालं, पण समाजाने त्याला अपवित्र, मलिन आणि मळमास म्हणून हिणवलं. सर्व देवतांनी या महिन्याचा स्वामित्व स्वीकारण्यास नकार दिला. मग असा हा उपेक्षित महिना अचानक सर्व महिन्यांचा राजा कसा काय बनला? असं काय घडलं की या महिन्यात साध्या पूजेचं फळ इतर महिन्यांपेक्षा 1000 पटीने जास्त मिळू शकतं? आज आपण या व्हिडिओमध्ये अधिक मासाची ती रहस्यमय आणि अद्भुत कथा जाणून घेणार आहोत, जी कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच ऐकली नसेल. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य दूर करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कथेकडे जाण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया की वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक मास म्हणजे नक्की काय. आपल्याकडे 2 प्रकारची पंचांग पद्धती आहेत. एक सूर्यचक्रावर आधारित सौरवर्ष आणि दुसरी चंद्रावर आधारित चंद्रवर्ष. सौरवर्ष 365 दिवसांचे असते, तर चांद्र वर्ष 354 दिवसांचे असते. म्हणजेच दरवर्षी या दोन्ही वर्षांमध्ये 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी, ऋतूंचे चक्र अचूक ठेवण्यासाठी दर 3 वर्षांनी चांद्र वर्षांमध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो. याच अतिरिक्त महिन्याला आपण अधिक मास म्हणतो. आता वळूया त्या पौराणिक कथेकडे, जी या महिन्याला विशेष बनवते. जेव्हा ऋषीमुनींनी काळांची गणना केली आणि अधिक मासाची निर्मिती झाली, तेव्हा एक मोठी समस्या निर्माण झाली. हिंदू धर्मातील प्रत्येक महिन्याचा एक स्वामी देवता असतो. जसे की श्रावण महिन्याचा महादेव प्रिय आहे, कार्तिक महिन्याचा विष्णू प्रिय आहे, पण अधिक मास हा अतिरिक्त महिना असल्याने कोणत्याही देवतेने त्यांचे स्वामित्व स्वीकारण्यास नकार दिला. देवतांनी नकार दिल्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभ कार्य जसे की लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा नामकरण करणे वर्ज्य मानले गेले. यामुळे लोकांनी या महिन्याला मळमास म्हणजे अत्यंत अशुद्ध आणि टाकाऊ महिना म्हणायला सुरुवात केली. लोक या महिन्याला अशुभ मानू लागले. आपली अशी दुरवस्था पाहून अधिक मास अत्यंत दुःखी झाला. त्यांचा आत्मा रडू लागला. स्वतःची विटंबना सहन न झाल्यामुळे अधिक मास एका मानवी रूपात वैकुंठ लोकात भगवान विष्णूंकडे गेला. विष्णूंसमोर हात जोडून डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, हे प्रभू, सृष्टीतील प्रत्येक घटकाला तुम्ही काहीतरी स्थान दिले आहे. मग माझं काय अपराध आहे? जगाने मला मळमास म्हणून नाकारले आहे. लोक मला अशुभ म्हणतात. अशा अपवित्र जगण्यापेक्षा मी माझे अस्तित्व संपवून घेतो. भगवान विष्णूचे वरदान आणि पुरुषोत्तम नाव, अधिक मासाची ती अर्थाग हाक आणि दुःख पाहून करुणेच्या सागर असलेल्या भगवान विष्णूंचे हृदय वितळले. त्यांनी अधिक मासाचा हात धरला आणि त्यांच्यासोबत घेऊन ते गोलोकात भगवान श्री कृष्णांकडे गेले. श्री कृष्णांनी अधिक मासाची व्यथा ऐकली आणि हसून म्हणाले, हे नूतन मासा, तू मुळीचीच चिंता करू नकोस. आजपासून तुला कोणीही अशुद्ध किंवा अशुभ म्हणणार नाही. ज्यांनी तुला नाकारले ते आता तुझी आराधना करतील. भगवान श्रीकृष्णांनी त्या अधिक मासाला आपले स्वतःचे सर्वश्रेष्ठ नाव दिले, ते म्हणजे पुरुषोत्तम. श्रीकृष्ण म्हणाले, आजपासून हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाईल आणि मी स्वतः या महिन्याचा स्वामी असेन. या जगात जे गुण, जी शक्ती, जी ऐश्वर्य माझ्यात आहे, ते सर्व मी या महिन्याला बहाल करत आहे. श्रीकृष्णाने पुढे एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले, इतर महिन्यांमध्ये माणसाला त्याच्या पुण्याचे सामान्य फळ मिळते, परंतु या पुरुषोत्तम मासात जो कोणी व्यक्ती माझी भक्ती करेल, नामस्मरण करेल, त्याला इतर महिन्यांच्या तुलनेने 1000 पटीने अधिक फळ मिळेल. या महिन्यात केलेले दान,
व्रत आणि उपासना कधीही वाया जाणार नाही. जो या महिन्यात माझी पूजा करेल त्याचे दारिद्र्य नष्ट होईल आणि त्याला मरणानंतर मोक्ष प्राप्ती होईल. अधिक मासात कोणत्या देवांची पूजा करावी? या कथेवरून हे स्पष्ट होते की अधिक मासाचे सर्वेसर्वा भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार भगवान श्रीकृष्ण हेच आहेत. म्हणूनच अधिक मासामध्ये प्रामुख्याने भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा श्रीहरी यांची पूजा करावी लागते. या महिन्यात विष्णूंच्या पुरुषोत्तम रूपांची आराधना केली जाते. जर तुमच्या घरात बाळकृष्ण किंवा विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर संपूर्ण महिनाभर त्यांची विशेष सेवा करावी. या महिन्यात पूजा आणि उपासना कशी करावी? अधिक मासाच्या पूर्ण लाभ घेण्यासाठी काही साध्या पण अत्यंत प्रभावी गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे. 1. नित्यसेवा आणि अभिषेक. रोज सकाळीच अंघोळ करून भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णांच्या मूर्तीला पंचामृताने दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा अभिषेक करावा. त्यांना पिवळी फुले आणि तुळशींची पाने अर्पण करावीत, कारण विष्णूंना पिवळा रंग आणि तुळस अत्यंत प्रिय आहे. 2. मंत्र जप. या संपूर्ण महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किंवा हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे या मंत्राचा रोज किमान 1 माळ 108 वेळा जप करावा. हा जप तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. दीपदान. अधिक मासात दिवा लावण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोज संध्याकाळी विष्णूंच्या मूर्तींसमोर किंवा तुळशीपायी गाईच्या तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. शक्य असल्यास मंदिरामध्ये किंवा नदीकाठी दीपदान करावे. यामुळे जीवनातील अंधार दूर होतो. 4. श्रीमद भागवत आणि विष्णू सहस्त्रनाम पठण. या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे किंवा श्री भगवत पुराणाची कथा ऐकणे अत्यंत कल्याणकारी मानले जाते. जर वेळ नसेल तर रोज विष्णू चालीसा वाचावी. दानाचे विशेष महत्त्व आणि अनारसे दान. अधिक मासात दानाला खूप महत्त्व आहे. विशेषतः अपूप दान म्हणजे अनारसाचे दान. अनारसाला हिंदू धर्मात 33 कोटी देवतांचे प्रतीक मानले जाते, कारण पारंपरिक अनारसांना अनेक लहान लहान छिद्रे असतात. तांब्याचा किंवा केळीच्या पानात 33 अनारसे ठेवून त्यावर दिवा लावून ते ब्राह्मण, गरजू किंवा मंदिरात दान करावे. या दानामुळे पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते. याशिवाय वस्त्र, अन्न, फळे आणि धार्मिक पुस्तकांची दान करणेही श्रेष्ठ मानले जाते. आता काय करावे आणि काय टाळावे? अधिक मास हा शुद्ध आत्मपरीक्षणाचा आणि अध्यात्माचा काळ आहे. या महिन्यात खोटे बोलणे, कोणाचा अपमान करणे किंवा वाद घालणे टाळावे. मांसाहार आणि दारूपासून पूर्णपणे दूर राहावे. जरी या महिन्यात लग्न किंवा मुंजसारखे मोठे मंगल कार्य होत नसले तरी नामकरण, तीर्थयात्रा, उपवास आणि दानधर्म करण्यासाठी हा सर्वोत्तम आणि पवित्र काळ आहे. तर मित्रांनो, ज्या महिन्याला जगाने टाकाऊ आणि अशुद्ध मानले त्याला भगवान विष्णूंनी स्वतःचे नाव देऊन थेट वैकुंठाचे द्वार बनवले. हाच निसर्गाचा आणि देवांचा नियम आहे. जेव्हा तुम्हाला जग नाकारतं तेव्हा देव तुम्हाला स्वीकारतो. येणारा अधिक मास हा केवळ कॅलेंडरमधला एक महिना नाही, तर ती देवाने आपल्याला दिलेली एक सुवर्ण संधी आहे. आपल्या बिघडलेल्या सवयी सुधारण्याची, पुण्य कमावण्याची आणि देवाच्या जवळ जाण्याची. तुम्हाला ही माहिती आणि ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र महिन्याचे महत्त्व समजेल. आणि अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भगवान पुरुषोत्तम तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. धन्यवाद आणि नमो भागवते वासुदेवाय नमः.